भूम आणि परिसरातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा देश. तुम्ही म्हणले आम्ही बैठक घेतो, तुम्ही तर समजलं. आपला मराठा आरक्षणाचा लढा हा अंतिम टप्प्यात आला होता, परंतु काही विघ्न संतोषी लोकांना थोडासा तो पुढे ढकलला. तुम्ही व्यासपीठावर ते गप्पाच नाही, सगळ्या खरे होते. लढाई जवळ आणली होती, थोडीशी लांब गेली, पण त्यांना असं वाटलं होतं लांब गेले म्हणजे थांबत, पण जिथं 2 करोड मराठी जमले ते आता थांबत नसते आरक्षण घेतल्याशिवाय. आरक्षण विषय सोडून देण्यासाठी माझे मायबाप मराठी जमले नव्हते. प्रत्येक मराठ्यांच्या घराघरातल्या माणसांचे इतके हाल त्यावेळेस झाले. माझ्या 350 पेक्षा जास्त मराठा बांधवांच्या आत्महत्या झाल्या. हजारो मराठा तरुणांवर गुन्हे सुद्धा या राज्यात दाखल केले गेले. तुमच्या इथं नवरदेवावर झाला म्हणजे महाराष्ट्राचा पहिलाच नवरदेव असो, भाग्यवान. मराठा समाजासाठी स्वतःच्या सुखाच्या दिवसाचे सुद्धा त्यांनी या जातीसाठी कदर केले नाही. आपण सगळे त्याच्या पाठीशी. त्यांना काय होणार नाही ते शब्द देतो तुम्हाला काळजी करू. मी फक्त आरक्षण होस्तच करते, मी पण सगळ्याचे हिशोब क्लिअर करणार. आता विषय आरक्षणाचा अंतिम टप्प्यात आला. फक्त सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी राहील. अधिसूचना सरकारनं काढली. 2000 आणि 2001च्या कायद्यात दुरुस्ती करून 2012च्या कायद्यानुसार मराठ्यांना ओबीसीतून सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करून द्यायची. एखादी जात किंवा एखादा समूह ज्या कायद्यानुसार ओबीसी आरक्षणात गेला आणि त्या कायद्याची जर दुरुस्ती करायची असली तर अधिसूचनेशिवाय पर्याय नाही. आपण मुंबईला गेलो त्यावेळेस विधानसभा सुरू नव्हती, त्यामुळे कायदा दुरुस्त करत असताना त्याला अधिसूचने काढावी लागली. आवाज क्लिअर येतो का? सरकारनं अधिसूचना काढली, 15 दिवसात हरकती मागितल्या. आता त्याला 1 महिना झाला, आणखीन हरकती ते वाचिले. किती दिवस वाचिले त्यांनाच माहित. पण या 15 दिवसाच्या काळात त्यांनी एक नियम केला. मराठा समाजाला 10% आरक्षण द्यायचं त्यांनी ठरवलं, जी मराठा समाजाची मागणीच नाही. मी तुम्हाला एक प्रश्न विचारतो. काल देवेंद्र फडणवीस म्हणाले की मराठा समाज दिलेल्या 10% आरक्षणामुळे खुश आहे. तुम्ही खुश आहेत का? गेला असं त्यांना ऐकाय, कारण मी घर सोडलं की ते माझ्या मागच असेल काय बोलत बाबा. ते उगाच खेटले मला. जातीचा निष्ठावंत असणाऱ्या माणसाला खेटायचं नसतं. जो फुटतो, जो मॅनेज होतो त्याला खेटायचं असतं. कारण ते आंदोलन असो किंवा एखादा सोहळा असो, ज्याने स्वार्थासाठी उभा केला तो फुटत असतो.
माझं कुटुंब बाजूला सारून या समाजाला मायबाप मानलं तर मी मॅनेज होण्यासाठी नाही मानलं आणि मराठा समाजाचे प्रचार करण्यासाठी नाही. मी माझं पूर्ण आयुष्य या समाजासाठी दिलं. त्यामुळे मी त्यांना मॅनेज होत नाही, फुटत गेलो. मधल्या काळात अधिसूचना काढल्याच्या नंतर 15 दिवसात सरकारने एक डाव साधला. मराठा समाजाला 10% आरक्षण देण्याचा घाट घातला, जी मराठ्यांची मागणीच नाही. पण आपण तेही घ्यायला तयार आहे. हो, मी या भूमनगरीतून जाहीरपणानं सरकारला सांगतो, ते 10% आरक्षण आम्ही घ्यायला तयार आहे. ते फक्त 200-250 लोकांसाठी आणि ते तिघांनीच मागणी केलेली. बाकीच्या करोडो मराठ्यांना ते लागत नाही. पण 250 जणांसाठी आम्ही घ्यायला तयार आहे. पण जी जात किंवा जो समूह ओबीसी आरक्षणात जायचा असतो किंवा घालायचा असतो, समाविष्ट करायचा असतो, त्यावेळेस ती जात किंवा तो समूह मागास सिद्ध असावा लागतो. मुख्यमंत्र्यांनी या अधिवेशनात जाहीरपणानं सांगितलं, मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास. जी जात मागास सिद्ध असती ती जात ओबीसी आरक्षणात घालावी लागते. तुम्ही 10% आरक्षण मराठ्यांना दिलं, पण 50%च्या वर आणि 50%च्या वर ओबीसीचा प्रवर्गच नाही. मग ते दिलं कशाला? जर एखादी जात मागास सिद्ध झाली तर ती ओबीसी आरक्षणात घालावी लागते. तुम्ही 50%च्या वर ते आरक्षण वेगळा प्रवर्ग करून दिलंच कसं? तुम्ही मराठ्यांना 27%च्या आत घ्यावं. तुम्ही सगळ्यांनी मोदी साहेबांकडे जावं आणि ती कॅप ताबडतोब 105वी घटना दुरुस्ती करून ती कॅप वाढवा. असं नाही का जमत? आता नुसतं मराठ्यांना 10% आरक्षण दिलं. तुम्हाला वेळ आहे, थोडा सविस्तर सांगत झाला. 10% मराठ्यांना आरक्षण दिलं, कॅप वाढवली नाही. आता ते दिलं वेगळं. पहिलं होतं 13%. ECBCतून 2018ला दिलेलं आरक्षण होतं 13%, 12-13% नोकरीत आणि शिक्षणात. आता हे जे 10% दिलंय, हे 10% ओबीसीच्या सगळ्या सवलती या 10%ला लागू नाही. मग कशाला दिलं? याच्यात इंजिनिअरिंग मेडिकल कॉलेज नाही, छोटे विद्यापीठ आहे, ज्याच्यात आपण EBC मधून सुद्धा बसतो, सवलतीतून सुद्धा. त्याच्यासाठी 10% आरक्षण दिलं का? आता त्यांनी शिक्षक आणि पोलीस भरती काढली. ती भरती होण्याच्या अगोदरच काल एक जणांनी याचिका सुद्धा दाखवली. 10% उडण्यासाठी तर केली, पण या भरतीसाठी सुद्धा केली. आता कदाचित आमच्या पोरांना त्या 10%तून अर्ज केले आणि त्याची निवड झाली आणि ते जर आरक्षण किंवा त्या भरतीवरती स्टे आला, मराठ्यांच्या पोरांचं वाटलं झालं तर राहिलं. मग ते दिलं कशाला? आतापर्यंत आजपर्यंतचा दिवस सांगतो तुम्हाला, 2018चे ECBCतून आणि EHBCतून 2014चे विद्यार्थी आत्ताही ओरडत आहेत. आत्ताही सगळ्या पोरांचं आजपर्यंत वाटोळं झालंय. मग जर हे गेलं तर आम्ही तेच करायचं. सरकार काय म्हणतंय? हे आरक्षण टिकणार आहे. मग हे आरक्षण जर टिकणार आहे, मराठा समाज जर मागास सिद्ध झाला, तर तुम्ही हे ओबीसी आरक्षणातून का नाही दिलं? आता हे उडणार, पुन्हा मराठ्यांच्या पोराचं वाटोळं होणार. त्यापेक्षा मराठा आणि कुणबी एकच आहे. सगळ्या सोयऱ्यांची अंमलबजावणी करायला हरकत काय? जर कुणबी बरोबर मराठ्यांचे रोटीपेटी व्यवहार होते, याचा अर्थ मराठा कुणबी एकच आहे. त्याच वेळेस यांचा रोटीपेटी व्यवहार होतोय. तुम्हाला सिद्ध करायचं होतं
मराठा आणि कुणबी एक आहे का? तर आहे. कारण 57 लाख मराठ्यांच्या नोंदी आतापर्यंत सापडल्या, त्या 63 लाख कालपर्यंत झाल्या. मग मराठा आणि कुणबी एक होण्यात एक हे सिद्ध करण्यासाठी किती पुरावे पाहिजेत तुम्हाला? आता त्यांचा असा अंदाज होता, त्यांचा अंदाज जरा वेगळा होता. हे 10% आरक्षण दिलं मी हो म्हणून, आणि मी काय मराठ्यांना फसवू शकत नाही. तुम्ही माझी मान जरी कापून नेली ना तरी मी मराठ्यांना नाही फसवू. यांनी एक असा अंदाजा जोडला होता, लागला थोडा वेळ कम जोडतो, लगेच सुरू करतो. सरकारची अशी तयारी होती की हे 10% स्वीकारेल, आणि मी 10% स्वीकारत नाही. त्याचं कारण असं आहे, त्यांचं म्हणणं होतं हा जर म्हणला 10% घ्यायचं तर आपल्या निवडणुका होत्या, असा त्यांचा डाव होता. आता जे आरक्षण टिकणार नाही त्याला मी हो म्हणणार. मग सरकारने डाव आखला, त्याला एकतर सांगा घ्यायचं, नाहीतर त्याला बदलून टाका. आणि ही आजची खबर मला 22 तारखेलाच कळाली. मला हे 22 तारखेलाच कळालं. त्याच्या 2-3 उदाहरणं सुद्धा तुम्हाला देतो. न्यायालयानं, मान्य न्यायालयानं आपल्याला तारीख दिली होती, या आंदोलन सुरू होते त्याच्याबाबतची 13 मार्च. गृहमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस साहेबांनी 22 तारखेला अर्ज केला. ऍडव्होकेट जनरल सराफ साहेब उभा केले आणि तारीख 23 करून घेतली, एका रात्रीत. आता सरकारचा नियम असा, एखादी याचिका जर करायची असली आणि तुम्हाला जर एखाद्या मॅटरमध्ये हस्तक्षेप करायचा असला तर तुम्ही सरकार म्हणून स्वतः उभा राहायचं असतं. दुसऱ्या साधारण माणसाच्या याचिकेत तुम्हाला तुमचा अर्ज सरकारचा करता येत नाही. तरीही सदावर्तीच्या याचिकेत त्यांनी सरकारनं अर्ज केला ऍडव्होकेट जनरल, आणि त्या रात्री ती तारीख बदलली. कारण 24 तारखेला आपले होते राज्यभर रास्तारोको. मान्य न्यायालय आपल्याकडून झालं, यांनी किती डाव केले तरी पण, आणि त्यांनी सांगितलं शांततेत रास्तारोको करायला तुमचा अधिकार कोणी हिसकावून घेऊ शकत नाही. 24 तारखेला या राज्यात शांततेत आंदोलन सुरू झाले. तरीही दुसऱ्या दिवशी सकाळी देवेंद्र फडणवीस साहेबांनी सगळ्या पोरांवरती गुन्हे दाखल करायला लावले. एक डाव पहिला. दुसरा डाव 13 मार्चची तारीख त्यांनी 22 फेब्रुवारीवर आली. आणि इतकं होऊनही ह्यो जर 10%ला हा म्हणणार नसला तर त्यांनी एक 36 आमदारांची बैठक घेतली. त्यातली एक बैठक महाबळेश्वरला झालेली आणि दुसरी बैठक त्यांनी 36 आमदारांची घेतली आणि त्यांना सरळ सांगितलं, तुम्ही मोठे पक्षामुळे हे बंद करणं तर हे एक त्यांनी 2-3 हे डाव केले आणि त्या आमदाराबरोबर त्यांनी एकच सांगितलं, तुम्हाला आणि मला पक्षानं मोठं केलं. आणि पुन्हा माझं दिल्लीत जर वजन ठेवायचं असलं आणि तुम्हालाही पुन्हा तुमचं भविष्य आजमायचं असलं, त्याला रोखणं गरजेचं आहे. म्हणजे मला मराठ्यांच्या मधला आणि सत्तेच्या मधला हा काटा आहे, याला बाजूला सारावं लागेल.
तरच मराठी 10% गुलाल उधळते, नाही तर मराठी गुलाल उधळत नाही दादा. कारण 10-20 लोकांनीच मुंबईत गुलाल उधळला. 2018ला राज्यभर मराठींनी गुलाल उधळला आणि 106 आमदार यांचे निवडून त्यावेळेस आले. ते आरक्षण टिकलं नाही. यावेळेस मराठा हुशार झाला. आता तेच आरक्षण हे पुन्हा हे पण टिकणार नाही. आपण जर गुलाल उधळला आपला कार्यक्रम झाला. त्यांना तिळक रागवला माझा. म्हणजे 4 मुद्दे सांगितले मी तुम्हाला आतापर्यंत याच्या सहित. मग जर आता राज्यात 10% घ्यायला लावायचं असलं तर याच्यावर प्रेशर आला. माझ्यावर प्रेशर आणायला सुरुवात केली. आता मला पैसे लागत नाही तर बदल लागत. मग म्हणजे आता दुसरं काम करा, त्याला गुंतवा. आणि मग माझ्यासाठी मला ज्यावेळी माहीत झालं त्या दिवशी मी सकाळी बैठक घेऊन लोकांना सांगितलं. कारण माझ्या मायबाप मराठा समाजाला सांगणं माझं गरजेचं होतं. मी सांगितलं मी जातो आला त्याच्या दारात. इकडं तिकडं तरी कशा तो यात किती दम येते बघतो, नाही तर मायात किती दम येते. आलो म्हणलं मुंबईला. कशाला तर आपल्या तसंच असतं, पांडासारखेच भांडणं असते. धडक धडक असं काय मग तू इकडं नाही तिकडं भासणं ठोकायचे नाही. मी भांडणं ठोकण्यासाठी पैदा झालेला नाही, माझ्या गोरगरिबांना न्याय देण्यासाठी. त्याने अंदाज वगैरे केला. मी नुसता व्यासपीठावर उठलो. 5-6 किलोमीटर लाईन होते. पिढ्याचे बांधव होते आमचे सगळे. आणि लोक बी 60-70 हजार माणसं. 15 मिनिटात मी जर येवल्यापत गेला असतो ना त्या यारपाट्याच्या 90,000 गाडी झाली असते. 90,000 गाडी माझ्या पाठीला नुसते येवल्यापर्यंत. यांनी अंदाज वर केला आता सगळे वेगळेच लोक येणार आहेत आणि मुंबईत काही होऊ शकत. मला 12 किलोमीटरवर जाऊस इतक्या गाड्या लावल्या. चौक नुसते पोलिसच दिसायचे. कोणत्या बांधव हलता नाही ना कोणालाच फोन. पण मी काम करताना चतुर आणि चाणक्यानं करतो, चांगल्या बुद्धीनं करतो. कारण त्या दिवशी होती रात्र आणि माता मावल्यावर त्या 7-8 माणसं 25-30 होतं. पण माता मावल्या 7-8 होतं. जर तिथं काही चकमक झाली असती आणि देवेंद्र फडणवीसला नेमकं तेच करायचं. आणि जर तिथं काही चकमक झाली असती पूर्ण राज्यात दंगल लागली असती. हे राज्य बेचेरात झालं असतं आणि मला ते होऊ द्यायचं नव्हतं. मी वय केलं तेव्हा म्हणला सागर बंगल्याच्या दारा उघडे ठेवतो. म्हणला मग बरं झालं दार उघडे ठेवतो म्हणल्यावर स्वागत करतो म्हणे. सागर बंगला हा शासकीय, कोणी पण तिथं येऊ शकतो. आणि मला 12 किलोमीटर जाऊस तर दरवाजे बंद केले, सगळे पोलिसच लावले. आणि त्या पोलिसांना दोष देऊन मी का उपयोग नाही म्हणतो. ते वरून काढ्यात त्यांना नावीला त्याला काम करावं लागतं. म्हणून त्या पुण्याला सुद्धा यांना दोष देऊ नका, त्याच्याच मागं लागायचं. पूर्वी काय होतं तुम्हाला माहिती आहे. पूर्वी जर एखादा लेकरू जन्मलं ना 5व्या दिवशी त्याचं नाव ठेवते आणि आता त्याच्या कानात बोलती. कानात किती नाव ठेवते. सध्या ती देवेंद्र फडणवीस झाली. त्याच्या बोलणे घेत नुसते पोलिसांच्या कानात किती हे करा ते करा, हे करा ते करा. सध्या अशा भूमिकेत देऊ की त्याचे पोटाचे नळ सुद्धा फुगलेत मराठा दोषाने. पुढे नळ फुगलेत त्याच्या पोटात. इतका मराठा द्वेष त्याचा ठसून भरलेला आहे. आतापर्यंत त्यांचा द्वेष दिसत नव्हता. त्याचं कारण सुद्धा तुम्हाला सांगतो. मी आरोप करायचा म्हणून करत नसतो. 6 महिन्यात देवेंद्र फडणवीस साहेबांवरती एक शब्द सुद्धा बोललेला नाही. पण ज्यावेळेस त्याने आपल्यावर दाव टाकायचा प्रयत्न केला ना मग आपल्याला सुट्टीच नसते. मग तो कुणी व्यस्त सगळं भुजबळांना सगळं बसला सध्या. तेव्हा म्हणतो बरं झालं माझा तिकडे गेला. आता चलून दे तिकडं तुमचं. माया मागा लागलं होतं म्हणला हे बरं झालं तिकडं गुंतलं लपला आता हे सगळं.
ते मोकळा झाला असताना असं झोपतोय 2 दिवसाचे. तरी आज काहीतरी म्हणलं म्हणून पत्रकार म्हणतो, म्हणलेत मला तो कोणतरी, तू का रे बाबा काही म्हणला ना सगळे सोडून दे ना, तो आहेच मागा लागल मग मी. देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला डाव टाकलेला माहीत झाल्यामुळं त्यांना सगळ्यात जास्त राग कशात आला असं तुम्हाला माहिती आहे का? याला इतक्या डिटेल मध्ये माहीत झालं कसं, म्हणजे त्याने लोक कोणाचे फोडले मै हे आजूबाजूच्या कामाला बसलेलं लई डकार असते ते, याचं टेन्शन आहे मला. हे पटकून कोणाचे होते त्यांचा भरासच नाही. पण मी असा नमुना आहे, माझ्या जर डोक्यात आलं ना हे फुटले त्याला डायरेक्ट व्हायलाच पडत खाली तिकडं. मराठ्याच्या विरोधात जरा जवळ बसून देत नाही. मग आता देवेंद्र फडणवीस साहेबांना एवढं डोकं पाहिजे, एवढे मोठे सत्ता झाली ते इतके फोडाफोडी करते. मला बी कोणीतरी त्याच्या लेकराचं, त्या अधिकाऱ्याच्या लेकराचं, त्या मंत्र्यांच्या, त्या आमदाराच्या, तिथल्या असणाऱ्या शिपायाच्या, तिथल्या असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या, तिथल्या असणाऱ्या अधिकाऱ्याच्या, कोणाचं तरी लेकरांचं मी इकडं जीव माझा तळ हातावर घेऊन आमरण उपोषण करतोय. त्याला बी काहीतरी वाटत असतं ना आपल्या लेकरासाठी लढतोय. पण तेव्हा बी मला सांगतो ना सगळे तो येतात का, तुला वाटत असेल माझ्या समोर बसलेले हे सगळे मपलेच आहेत, पण त्याच्या बी जिव्हारी काहीतरी शब्द लागले असतील ना तिथं. मी फक्त नाव नाही सांगत तुम्हाला, कारण तो बी लय मोठा आहे. कारण यांनी सांगितले मला नाव मग कोण कोण तुम्हाला तिकडं सांगत येत. मग त्याने सांगितलं का वा तुपले लोक मला हे सांगत येत, मी सांगतो तुपले कोणते कोणते लोक आहेत, कोणते फायदे आपल्या दोघांचे. तुम्ही पैशावर फोडीतात आमचे लोक बहुतेक म्हणतो बरं का मी, नाही तुम्ही माझे पैसे दिले कारण लागायचा यांच्यात माग. तर तुमचे लोक माया इमानदारीमुळे फुटत आहेत. मला हे माहीत झालं आणि त्यांना सगळ्यात जास्त फडणवीस साहेबाला ती चिड तयार झाली. आपल्यात कोणी बोलून दाखविण्यापेक्षा त्याने काय केलं, एका रात्रीतच लगेच ठरवून टाकलं याची चौकशी करा. मै सकाळी विधानसभा अध्यक्षांनी लगेच मंजुरी पण दिली. एका सेकंदात देवेंद्र फडणवीस साहेब उठले. एका सेकंदात लगेच म्हणले हिला अंमलबजावणी, यासाठीला अंमलबजावणी. आता मला सांगा मी असं काय वाईट करतोय? गोरगरीब मराठ्यांचे पोरं मोठे व्हावे, राज्यापासून केंद्रापर्यंत ते अधिकारी बनावे. तुम्ही दिलं हे राज्याचं आंदोलन आरक्षण, आमचा मागतो ते आरक्षण राज्यापासून केंद्रापर्यंत आपले क्लास 1 पासून क्लास 4 पर्यंत अधिकारी बनणार आहेत. IPS IAS दर्जाचे माझे मराठ्यांचे लेकर अधिकारी बनणार आहेत. त्या आरक्षणामुळे ते आरक्षण मी मागतो. आणि त्यांनी तो डाव घातला आणि यासाठी नेमली. यासाठी कोणाला पाहिजे माहिती, मी तर तयार आहे बाबा. मी दवाखान्यात सुट्टी घेऊ का मला माहिती तुम्हाला, 4 दिवस होतो निदान हॉस्पिटलला, 5 दिवस. मला अशी कोण लागली आणि मला लागलेली खरी असते. कारण आतापर्यंत मी आंदोलन बघितलं असं, मी खोटं करत नाही. मला कोण लागली, यासाठी तुमच्या चौकशीला येणार आहे. म्हणलं मग आता हॉस्पिटलला तर येऊ शकत नाही, कारण काही रूल असते. एखाद्या माणसाने जर भांडणं केले आणि त्याला जर पोलीस पकडायला आले आणि त्याच्या डोक्यात बसलं आता आपल्याला पोलिस धरून नेणार आहे, ते काय नाटक करतं माहिती आहे तुम्हाला? माझ्या पोटात कळली गली, बीपी वाढला, मग दवाखान्यात जाऊ दे. आता दवाखान्यात नेल्यावर न्यायालय काय सांगत, जीव महत्वाचा आधी, चौकशी नंतर. जीवच गेला तर चौकशी कायच करता? मग ते दवाखान्यात बसतोय सलाईन घेऊन. मी उलट केलंय. मला चौकशी कळालं की मी डॉक्टरला सांगितलं मी नीट झालं तर करवाई सुट्टी, आणि मी अंतरवाली राहिलो. नीट माझ्याकडे यासाठी चौकशीला लागायचं. तुम्ही आवाज तयार करा, तसा करा, तसा माहिती जेलला बसायला तयारी. माय बाप मराठ्यांना तुम्हाला सांगतो, आयुष्यभर मी सोडलो ना जेलमध्ये तरी आरक्षण ओबीसीतून घेणं देवेंद्र फडणवीस साहेबांकडून. सुट्टी नाही, मी जेलमध्ये मोर्चा काढत असतो आतल्या आत.
मी आतले सगळे काही मी माझ्या बाजूने करीत, भाषण देऊन मग आतमध्ये जर मराठ्यांचा असला, मुस्लिमांचा असला, धनगर बांधवांचा असला, वंजारी बांधवांचा असला, बारा बलुतेदारांचा जरी असला, हे सगळे मय ते येवल्याचे छगन भुजबळचे सोडून सगळे मपले. मी आताच मोर्चा काढे ना, अजून सुद्धा मी मागू शकतो सगळ्या स्वारीच्या अंमलबजावणी. सुट्टी नाही. तुम्ही किती नाट्य केले तरी. आणि बाहेरच्या मराठी तुम्हाला सोडते का? मला जर फडणवीस साहेब तुम्ही जेलमध्ये टाकलं ना, तुम्हाला भावनिक लाट काय ती कळत. मराठी राजकीय करिअरचा तुमचा सुपडा साफ करून टाकणार, होणार नाही. आता आम्ही आमच्या लेकराच्या भविष्यासाठी पेटलेलो आहे. आता तुम्हाला याला जोडून एक मुद्दा सांगतो. आणखी मी सांगितलं ध्यानात आलं पण तुमची 2-3 जण हो म्हणले, बाकीच्याला ऐकायला आलं तर असं करू नका बरं का, तुम्हाला आरक्षण भेटलंय मग जरा एक कोण राहा सगळे. मला माहीत सुद्धा धरता येणार सलाना घेऊ. हे बघा सलान लगेच पळतोय. तरी बी मी आणला म्हणूनच हप्ता देत मला ते मध्ये गेलं झडपट. याला काही होतं नाही, 7-8 दिवसात नीट बी होतं, बरं शिया बी देतं. मध्ये म्हणले शिया देऊ नये. माय बाप मी तुम्हाला चिचवतो, मी काय चूक केली. मग आपल्या आई बहिणीचे डोके फुटले, तिचे रक्त चिंदाडे झाल्या, चिळकांड्या उडाल्या, तिच्या छाताडावर पाया ठेवून तिचं हात मोडले, तिचे पाया मोडले, तिच्या पाठीत पोटात आत्ताही गोळ्या. तवा नाही दिसते तुम्हाला आई बहीण? आज एक शब्द बोललो तर किती लागलं तुम्हाला? ही आई नव्हती का तुमची? राज्याचं पालकत्व तुम्ही स्वीकारलंय ना, राज्याचे सरकार म्हणून मायबाप तुम्ही एक. तुम्हाला त्या आई बहिणीचं डोकं फुटल्यात दिसलं नाही? 34 टाके पडले एक केला. आणखीन काय मावल्यांना शेतात सुद्धा जात नाहीत, गुडघ्यात गोळ्या शिरलेल्या. तवा नाही दिसते तुम्हाला? आज एक शब्द बोललो तर तुम्हाला एवढं लागलं. आमची आई होती ती तुमची आई नव्हती का? तुमच्या आईला बोलल्यावर मात्र तुमची अस्मिता जागी होती. आणि आमच्या आईचे पाय सुद्धा मोडले, जिला 1.5 महिना उठण आलं. लिलावतीचे हॉस्पिटलचे पोरं आपले 2.5 महिने होते, तरी काही ज्या 13 गोळ्या तशाच राहिल्यात. आणि तेव्हा नाही तुम्हाला आई दिसली? एका 9 वर्षाच्या पोरीच्या पायात गोळी शिरली तर 3 लिटर पाणी तिच्या पायातून निघलं. तेव्हा तुम्हाला तुमची लेकीसारखी ती लेख नाही वाटली का? आज आम्ही एक शब्द बोललो तर तुमच्या इतकं जिव्हारी लागलं. आणि आमच्या आई बहिणीला तुम्ही इटाने सुद्धा मारलं, तेव्हा काय नाही वाटलं तुम्हाला? आणि मी 4 शब्द बोललो तर त्याच्यातला फरक सुद्धा तुम्हाला सांगतो. मराठ्यांच्या आमदाराला आणि मंत्र्याला आपण 3 महिन्यापासून सांगतोय, तुम्ही सगळ्या सोयऱ्याच्या कायद्याच्या बाजूनं अधिवेशनात बोला. एक सुद्धा बोलला नाही, एकही. आणि त्या दिवशी मी नुसतं पक्षाला आणि नेत्याला बोललो, अख्खे मराठ्यांचे आमदार आणि मंत्री एकूण झाले. आमच्या नेत्याला बोलला, आमच्या पक्षाला बोलला. तो पक्ष आहे का जाते? पक्षाचा नेता तो आहे का तो जाते? तुला काय तो पक्षाच्या नेत्यानं आणि तुझ्या पक्षानं केनाडातून मतदान आणलं होतं काय निवडून आणायला? मराठ्यांनी मतदान करून तुला मोठं केलं नाही का? मग जर तू मराठ्यांच्या जीवाला मोठा झाला तर तू आज मराठ्यांच्या बाजूला बोलायला पाहिजे होता. तोही नेत्यांबद्दल अस्मिता जागी झाली, तुझ्या जातीबद्दल सुद्धा तुझी अस्मिता जागी व्हायला पाहिजे होती. तू का म्हणला नाही? तू आमदार मंत्री मराठ्यांच्या मताच्या जीवावर तू मोठा झालाय. तू म्हणायला पाहिजे होतं 3.5 महिने झाले सगळे सोयऱ्याची अधिसूचना तुम्ही काढली. तुमच्या नेत्याला म्हणायला पाहिजे होतं हिची अंमलबजावणी करा. जर जरांगे पाटील काय बोलले तर आम्ही त्यांच्या कानात धरून, मी सुद्धा कानात धरून माझ्या जर चूक केली तर तुम्ही का बोलत नाही? आपल्या पोरांच्या बाजूनं तुम्ही नेत्याच्या बाजूला भाषण ठोकायला लागले. आणि काही मंत्री आमदार तर मागणीच करायला लागली, याला अटक करा. म्हणलं या ना मग. मी कोण नाही म्हणतो, मला अटक करायचं म्हणलं माझ्या 80,000 पोरं वांडरवल देऊन बसते. मी जायला तयार आहे ना, पण तुमची जितकी अटक करण्याची दुटप्पी भूमिका आहे तितकीच तुमच्या नेत्याला का सांगत नाही तुम्ही? आता तुम्ही सावध. आपण ज्यांना मोठं केलं ना, मग ते कोणत्या पक्षाचा असू दे, एक बी आपल्या बाजूने बोलला नाही, एक सुद्धा. ना विरोधी पक्षाचा
ना सत्ताधाऱ्यांचा, आणि जीवावर निवडून आले आपले. मग आपल्या पोरांच्या बाजूला कोण बोलणार आता? आता तरी सावध व्हा. तुमचे पोरं मोठे करण्यासाठी ते लढले नाहीत. कालचा विषय तुमच्या डोळ्यासमोर आहे. त्याचे पोरं मोठे करण्यासाठी तो लढलाय. त्याचे पोरं मोठे कसे होणार? ते मंत्री झाल्यावर. मंत्री कोणा जीवावर व्हायचं? आपल्या. आणि बोलायचा कोणाकडून? नेत्यांकडून. आणि आपल्या पोरांकडून कोण बोलायचं? मी बोलतोय तर मला अटक करा म्हणते. मी बोलतो तर मला एकट्याला उघडं पाडायला निघाले. सगळे आमदार एककडून झाले. मग मराठी बी एककडून झाले. आता गप्प पडले. आता त्यांनी 7वा डाव टाकलाय. तुम्हाला 6 सांगितलं, ध्यानात आहेत का? विचारू का त्यातले 2-3? मग 7वा डाव टाकला. आपण गावात चलो मुंबईचे बोर्ड लावलेले. आज त्याने फुकलेच का ना पोलिसाचे काल देवा ते दमत धरे ना. ते रोज काना भुकी ती बारीक लेकराचं नाव ठेवतात नाही का, काना भुकी देत लेकरात. तसं आज त्याची भूमिकाच पार पाडी ते देवेंद्र फडणवीस साहेब सध्या. काल सांगितलं ते बोर्डच काढून घ्या. काय करतात बरं चलो मुंबईचे बोर्ड? त्याच्यावर काय दगड लिहिलेलं आहे? त्याच्यावर काय गोटागोटी लिहिलेलं आहे का? त्याच्यात काही केंद्र आहे दहशतवादाचे लिहिलेले, ठिकाण दिलेलं आहे तिकडे ये म्हणून? किंवा त्याच्यावर असं काही लिहिलेलं आहे का तिकडच्या गल्लीत जाऊन आपल्याला कापाकापी करायची येतो का? त्या बोर्डावर लिहिलंय का? चलो मुंबईचे बोर्ड कालपासून काढायला चालू केले. बरं आता तुम्ही काढले, गावकरी बिले कलाकार ए गुळगुळ बसण्यात उठायचं. आरक्षण पाहिजे तुम्हाला. चपला लोटीचा काय बोली काय खालीला म्हणतात ते खाली काय तो कोण बघतो? आईस्क्रीम हे काय? मग आता तर आरक्षणाचं तुला या दिलं नसतं. बोर्ड काढायला चालू केले कालपासून. आता बोर्ड काय करतील? गावकरी इतके कलाकार आहेत, गावकऱ्यांसहित आणणे आपलं त्याला तुम्ही काढा. आता आलं का पोलिसावर परत? पोलिसाला विचारलं तुम्ही कम काढा लागले? ते म्हणले वरून आदेश. त्याच्या वरच्याला विचारलं ते म्हणतो वरच्याला. कमिशनर साहेबाला विचारलं ते म्हणले वरून. मग आणखीन वर गेलो तर आम्ही बी थोडं ते थेट आतेपाशी आलो. म्हणलं आत्याने सांगितलंय. आत्यानेच काना फुकले सगळ्या पोलीस. जाऊ जाऊ म्हणलं आता मग काय करता? आता घ्या काढू. आता काढले, कालपासून काढणं सुरू आहे. ते काही नाही तिथून काढी तिथून भितडीला उलट तोंड करून ठेवते. ते बी काय संघ नेत नाहीत बोर्डा. आता तुमच्या सभा सुरू होत्या. तुम्ही बोर्ड कुठं लावणार आहे? आमच्या गावात. समजा उदाहरणार्थ चलो धाराशिव, चलो भूम, जाहीर सभा, चलो बार्शी असं टाकतात ना. आता बोर्ड कुठं लावतात? आमच्या गावात. मग आपण आता पोलीस बांधवाला फोन करायचा, हे काढून घ्या. आणि समजा त्याने ते नाही काढले तर नका का काढेना. आपल्याला शांततेत राहायचं. आपला पहिल्यापासून शांततेत सत्य. पहिल्यापासून मी तुम्हाला शांततेतच त्यांच्या छातावर बसून आरक्षण घेतलं लागेल. तुम्ही काळजी करू नका. फक्त माझं शरीर मला उपोषणास साथ द्यायला हो. आता जास्त त्रास व्हायला मला. रोज सकाळ संध्याकाळ मला सलाईन घ्यावं लागतात, नाही तर चालत असतं. माझं शरीरानं फक्त साथ द्यावा मला. तुम्हाला आरक्षण मिळत तर यांचे किती बी पठ्ठे किती भारी भारी यांना उत्तपातच होत. फक्त माझ्या शरीराने मला साथ दिली पाहिजे. आणखीन एक 8-15 दिवस तरी. कारण माझं शरीर मला आता सध्या कसलीच साथ देत नाही. समजा यांनी नाही काढले, नका काढून देऊ. ते पॉम्पलेट पुढे लावणार आहेत आपल्या पिताला. चलो पुढं तरी म्हणायचे, नाही तर चिन्ह त्यांची निवडणुकीचे पॉम्पलेट पुढे लावणार आहेत आपल्या बेताडाला. फाडायचे नाही बरं का ते. ज्या पोलीस बांधवांनी पहिले आपले बोर्ड काढले होते त्यांना बोलून घ्यायचं, त्यांना म्हणजे एवढं या माया बेताडचा आता काढा. नाही तर मग एक काम करा, आमचं ह्या पॉम्पलेटवर ज्याचा फोटो आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा.
आपल्यावर गुन्हा दाखल केला नाही, त्यांनी बोर्ड लावला म्हणून मग आमच्या बेदाडाला ज्यांचा फोटो आहे त्याच्यावर गुन्हा दाखल करायचा. कायदा सगळ्याला सारखा आणि त्याच्यावर जर त्याचा फोटो असला तर पुनरुत्त करू नका, आदेरच कशी करायचं सगळे. काय अडचण नाही आपल्याला. मी त्याला जीव लावित होतो पण ते माझ्या मागा लागला म्हणून मी त्याच्या मागा लागलो. आपलं खरं असतं सगळं. छगन भुजबळ जर चाललं होतं नाही चांगलं, आमच्या चांगलं चाललं होतं इकडं दणका. तेव्हा बोलला मी त्या झोडायचो तेव्हा मग आपलं दणका चालायचा. यांना काय अंगावर घ्यायची गरज होती मधीच, यांनी अंगावर घेत काय करत. त्यांना वाटलं मी भेट असतो का. आणि माझ्याजवळ काय नेऊन तू 13 पत्रे निशेन माझ्या घरावर 13 घेत ते 20 मिनिटाचे घरात ऐकत नाही. ते कुठे तू माया माग काय शिव देते. माया माग कोणी, माया माग कोणी, माया माग कोणी असतं तर मी दवाखान्यातून त्या दिवशी मागचा दरवाजा उघडीला असता. म्हणलं तर पळ आता दुसऱ्या राज्यात तिथे नाट टाकून तुला गुच्छी. मला माहिती आहे मामा कोण नाही गेली एकाचा रुपया नाही त्याच्यात, एकाचा बी. सगळा माझ्या समाजाचा पैसा आहे. समाजाने आंदोलन उभा केलं. ना नेता नाही, ना घेता नाही, ना कोणी नाही, ना कोणी नाही, त्याच्यात कोणीच नाही. आता आपल्याला याच बरोबर आणखी एक काम करायचं. वायरन म्हणून टाकी तो काय म्हणतो आता पुढे गेलं तरी तर टाकणार आहे माझा. आम्ही काय महाराजांनी केलं होतं मला. बोल म्हणा रातभर आला. खरं दे बाबा बोलले म्हटलं काय आता सगळं मेळ सुचलं होतं मग. याला वाढी तो पुढं कुठं राहतं सांगा मला. मध्ये बोललं की माझ्या ध्यानात नाही राहत. विषय काय होता. त्यांनी आणखीन एक डाव टाकला आणि आता आपल्याला एक टाकायचा. आता ह्यो डाव 9 वाजले करायचे. 9 वाजता मी आता त्यातच बंद केला वर्षाचा. हात धरलं सोडीत ते टाकलेली असते. मग फोटो काढित मलाच घोडी लागली. तुम्ही एकच काम करा माय बाबा, माझं वाईट नका वाटत देऊ. आपल्या लेकराला आयुष्याचं आरक्षण दारूपासून लांबचा आपली जातच सुधारली म्हणून सांगा. व्यसनापासून लांब जातो. आता त्यांनी इतके डावं टाकले सगळे मोडले आपण. आता त्यांचा आहे शेवटचा डाव. आपल्यावर गुन्हे दाखल करणे आणि आपल्याला घाबरवणे. आपण जर घाबरलो नाही. आता राजकारणासाठी याच्यात बरेच लोक बसलेले असते पण मनाने हा नाही म्हणणार तुम्ही. पण राजकारणासाठी लई केसेस घेतले असतात तुम्ही तुमच्या अंगावर डोके फोडू फोडू एकामेकाची. हो एकदा आपल्या स्वतःच्या लेकरासाठी आपल्याला एक केस नाही हटायचा. आता मागं त्यांचा शेवटचा डाव आहे. आता केशी करून यांना घाबरणे आणि केशी करून जर घाबरलं तर हे मराठी थांबतील आणि नेमकं आता तेच होऊन द्यायचं नाही. शेवटचा डाव आहे त्यांचा आहे. आता काय सुरू केलंय मागचे 4-4 महिन्याचे असणारे सकाळी उपोषण करते, रास्ता रोको करणारे यांना उचलायला लागले. देवेंद्र फडणवीस साहेबांचे एक ध्यानात आहे ना, त्याच्यामुळे मराठी घाबरायले नाही. मला मजबूत फळी तयार व्हायला मजबूत. ते पोरं असं म्हणाले मला येऊन आम्ही आद्यात नव्हतो मध्यात नव्हतो ना. मग नावानं त्याच्यात जाऊ द्या आता जे व्हायचं असेल ते होईन. आता होऊ द्या काय म्हणजे नसलेले मजबूत फळी तयार करून दिले मला. आता आपल्याला आपल्या लेकरासाठी आपल्याला उग्र जाळपोळ करायचं नाही पण एक केस घ्यायला आणि तुम्हाला आता याचा पुढचं सांगतो. एखादा पोरग जर तुमच्या गावात त्या पोलीस बांधवांनी नेलं त्यांचा दोष नाही बरं का. आता लेकराचं नाव ठेवताना काना फुकीत तशी ती काना फुकेली वर यांचा दोष नाही. ती काना फुकेली वर उचल
हे बिचारे पळत रात्र उचल म्हणलं मग आजकामध्ये 21 सहकारी नेले हो आजूबाजूची पहिले मायापासून सुरुवात आहे. माया आजूबाजूची 21 ते 23 सहकारी भेटून नेले. मला माहित नाही पाठच आणि सगळ्याला काय सांगितलं त्यांनी माहिती का? जरांगे पाटील कोणाचंच ऐकत नाही, तुमचंच ऐकत येत. DYSP साहेबांना तुम्हाला बोलिले, DYSP साहेबांनी तुम्ही दोघं मिळून जरांगे पाटलाला समजून सांगा मुंबईला नाही जायचं. ते बी इतकं खूप झालं. मग सहकारी त्याला वाटलं जरांगे पाटलाला समजून सांगायचं. मी म्हणल्यावर मग किती गाव त्याला उड्या आणा. त्याला वाटलं मग इज्जतच वाढली. आला पोलीस आले. पोलीस म्हणजे तुमच्या हाताने समजून सांगायचं जरांगे पाटलाला, तुमचं ते ऐकत येत आणि त्याचं मी ऐकत नव्हतो तरी ते लागलं उड्या आणायला. पोलीस कसं म्हणल्यावर त्याला काय माहित मला पोलीस स्टेशनला नेऊन टाकणार आहे. आज त्या रस्त्यात गाडी आली, पैठण फाट्यावर गाडी फेटाळून पडलं पडी आणि ते म्हणले इकडं मुकडे जरांगे पाटील. ते म्हणले तुम्हाला साहेबांनी SP साहेबांनी बोली. त्याला मोबाईल बंद करता येणार, चालू उठ करता येणार, कुणाला सांगता येणार, त्याला पोलिस सांगून द्यायला. पाटा म्हणतो मला घरून नेलं. म्हणला तू तर म्हणला इकडे येणार जरांगे पाटला समजून सांगायला. होणार म्हणला मी कपडे सुद्धा नाही घातल्यावर जरांगे पाटलात नाव कर म्हणलं आपल्या हाताला समजून सांगू. अशी 21 जण नेले. त्यांनीच काना फुकले होते वरूनच पोलिसांची. त्यांचा असा अंदाज होता माझ्या जवळचे जर सहकारी थांबले तरी हो गार पडत आणि हो थंड पडला आपला डाव सक्सेस झाला. पण मी एका फोन नाही केला. ते 21 जण धरून नेलं. म्हणलं उतरून जाऊन तिकडे आपण आपलं ध्येय विचलित होऊच द्यायचं नाही. आता आपलं ध्येय जातीसाठी ठेवायचं. 21 जण मध्ये बसले काय होतं. आणि मी इकडून असं ताठरपणानं म्हणलो बसून ती कवर त्यांना त्याने संध्याकाळीच मागायला आणून घातले. ते म्हणले याच्यावर काहीच परिणाम आहे नाही. आणि ते घरात होता आमच्यातला एक असा नमुना होता. तेव्हा म्हणला ह्या बाकीचे लोक 21 जण आणलेत का तुम्ही? यातल्या 20 जणांकडे गाड्या, माझ्याकडे गाडी नाही, मोटरसायकल नाही, मला थेट घरी नेऊन सोडा. त्या पोलीस बांधव वाटलं म्हणत असं दाटून आता मग सगळे गेले तरी हे बी मुद्दाम गेले नाही. त्याजवळ 4 व्हीलर होती बरं का, तरी ते तिथं झोपून राहिले त्या वाट्यावर. ते पोलीस म्हणले जाऊ द्यावं याला टाका गाडीत घेऊन जाऊ दे. येताना 50 रुपयाची भेळ सुद्धा फोन आला होता त्यांनी म्हणले. आमच्या धरून नाही ते बंद केले त्यांनी आता, कारण आमच्यावर काही परिणाम होत नाही. कारण फक्त एवढं सांगायचं मला तुम्हाला याच्यातून आम्ही जातीशी निष्ठावान मध्ये जायला देत नाहीत आणि कशाला निष्ठा नाही विकत आम्ही पोलिसाला. कोणीच निष्ठा विकायला तयार नाही. कारण या मायबाप समाजावरती इतकी माया आहे आपली की या मायबाप समाजासाठी मी माझं कुटुंब सुद्धा बाजूला सारलंय. पण समाजासाठी मी माझा जीव बी अर्पण केला. आता द्यायला सुद्धा मी तयार. आता आपल्याला त्यांनी आपले बोर्ड काढले. बोर्ड ऑफिस तर नव्हता, नेवल्या काढून कॉम्प्लेट फिट केले, त्यांना काढायला लावायचं. आता उद्यापासून एक काम करायचं तुम्ही. आता तुमच्या दाराला एक झेरॉक्स एवढं कागद आणायचा. झेरॉक्स कळत तुम्हाला ते तरी बरं आहे, त्यांना नाही कळत. त्या झेरॉक्सवर लिहायचं मी मतदार आहे. 1 मराठा लाख मराठा लिहा किंवा 1 मराठा कोटी मराठा लिहा आणि सगळ्यात खाली मोठ्या अक्षरात लिहायचं माझ्या दारात एकाही पुढाऱ्याने यायचं नाही. तुम्ही आमच्या गावात आम्ही मुंबईला चलोचे बोर्ड लावले तर काढले. आमच्या दाराला आम्ही काही चिटकू, चपला चिटकून येतं, कागद चिटकून येतं. तुला काय करायचं? आम्ही दार उघडं ठेवून दार टक्कर टकुऱ्यावर घेऊन येतो. आमचा दार तुला काय करायचं? आता दाराला तर काही म्हणणार नाही ना. आणि त्याला मतदान मागायला पुढे यायचं. आता दारा तू ज्या मंत्र्याकडून बोलला, ज्या पक्षाकडून बोलला ना, त्याच्याकडून मतदान आण म्हणायचं. आमच्या दारात यायचं बा, आमच्या लेकराच्या बाजूला का नाही बोलला तू? आम्ही तुला मोठं करतो. आणखी आमच्या पोरांना आरक्षण देऊन मोठं करतो का? तर नाही. आणि मग तुला कशामुळे मोठं करायचं आहे? त्याचं काय कारण? त्याचं कारण काय? कोणता मंत्र्याने काय दिलं आपल्याला? आता हो एक गावातले 2-3 जण सोडले, बाकीच्यांना का उसं तोडायला पाठायचं का आपल्याला? आपले लेकरं कोणी मोठे करायचे? याच्यासाठी इथं नोकरदार मराठा असू द्या,
व्यावसायिक मराठा असू द्या, राजकारणी मराठा असू द्या, कष्टकरी मराठा असू द्या किंवा शेतकरी मराठा असू द्या, या आरक्षणामुळे सगळ्यांचं कल्याण होणार आहे. केंद्रीय कॉलेज आपल्या लेकराला मिळणार आहेत, केंद्रीय नोकऱ्या सुद्धा आपल्या लेकराला मिळणार आहेत. आपल्याला आरक्षण पाहिजे तर ओबीसीतच पाहिजे आणि ते आपला अधिकार आहे. कोणाला पैसे कमी लागत